7 वर्षापासून फरार असलेला खून व मोका गुन्ह्यातील आरोपी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या जाळ्यात। जिल्ह्यातील गंभीर गुन्ह्यातील फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलीस अधीक्षक तुषार दोशी आणि अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांनी दिलेल्या निर्देशानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने मोठी कारवाई करत तब्बल 7 वर्षापासून फरार असलेल्या आरोपीला अटक केली आहे। पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महादेव पवार यांच्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे आष्टा येथील एसटी स्टँड परिसरात सापळा रचला। यावेळी संशयित हालचाली करणाऱ्या व्यक्तींची चौकशी केली असता तो गोपाळ संगाप्पा पुजारी व 29 मूळ राहणार रेवणाळ तालुका जत जिल्हा सांगली असल्याचे निष्पन्न झाले। पोलिसांनी त्याला पळून जाण्याची संधी न देता ताब्यात घेतले। अटक करण्यात आलेला गोपाळ पुजारी हा विश्रामबाग पोलीस ठाण्यातील गुन्हा क्रमांक 124/2019 मधील पाहिजे आरोपी आहे। 11 ऑगस्ट 2019 रोजी सांगलीतील महावीर कॉलनी परिसरात जॉय ग्रुपच्या वर्चस्वाच्या वादातून झालेल्या रक्तरंजित हल्ल्यात महेश नाईक यांचा खून करण्यात आला होता, तर गणेश बबलादी याच्यावरही जीवघेणा हल्ला झाला होता। या प्रकरणात खूनाचा प्रयत्न, कट रचने, बेकायदेशीर जमाव जमवणे, शस्त्रास्त्र कायदा तसेच मोका अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता। या गुन्ह्यातील इतर 14 आरोपींना यापूर्वी अटक करण्यात आली होती, मात्र गोपाळ पुजारी हा 7 वर्षापासून पोलिसांना गुंगारा देत फरार होता। स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या अथक प्रयत्नामुळे अखेर त्याला अटक करण्यात यश आले असून पुढील कारवाईसाठी त्याला विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे। 7 वर्ष पोलिसांना चकवा देणारा आरोपी अखेर गजाआड। स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची उल्लेखनीय कामगिरी।